तर इथे तुम्ही बघू शकता घड्यात 7:45 वाजलेत आणि मी इथे देवपूजेला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला सगळं झाडलोट केली, त्यानंतर अंघोळ करून घेतली. केतूसाठी सगळा नाश्ता वगैरे तयार करून केतूला नाश्ता दिला आणि आता मी इथे देवपूजेला सुरुवात केलेली आहे. देवपूजा झाली की मग बाकीची सगळी कामं मला पटपट करता येतील. त्यामुळे आणि महेश जिमला गेलेत, तोपर्यंत मी आता हे सगळं आवरून घेते. आज केतूची एक्झाम आहे आणि तिला सोडायला महेश जाणार आहेत आणि आणायला मात्र मी जाणार आहे. तर म्हटलं आता पटपट देवपूजा करून घेऊया आणि मग बाकीची उरली जी काही कामं असेल ती पण करून घेऊया. तर चला आता मी सगळी पूजा वगैरे आवरून घेते. नमस्कार मंडळी, मी मायागृह ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता 9:30 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता 9:30 वाजलेत आणि महेश आणि केतू स्कूलला गेलेले आहेत. आज केतूला महेश सोडणार आहे, केतूला आणायला मी जाणार आहे. तर आता घरातली मला काही थोडीफार कामं करायची आहेत, ती करते, मशीन वगैरे लावते आणि लगेच मी निघणार आहे बाहेर, कारण मला बँकेतली थोडीफार कामं करायची आहेत. तर त्यासाठी मलासुद्धा बाहेर जायचं आहे. तर स्टे ट्यून. तर घरातली सगळी कामं झालेली आहे, मशीन वगैरे लावलेलं आहे आणि आता मी निघाले आहे. 11:15 झाले. तर पटपट आवरते आणि बँकेत जाते. बँकेची जी काही कामं आहे ती करते, कारण आता आल्यावरती लगेच आवरून मला केतूला पण घ्यायला जायचं आहे. तर स्टे ट्यून. चला मंडळी, बाहेर ऊन पडायला लागलं आहे. 11 वाजता चांगलं कडक ऊन लागलं आहे. तर आत्ता जस्ट मार्केटमधून घरी आली, बँकेची कामं वगैरे केली आणि येताना फळं वगैरे घेऊन आली. आता महेश आणि मी आता जेवण घेतो पटपट. तर तुम्हाला दाखवते, दही मस्त असं विरजलं आहे, बघू शकता, मस्त असं दही लागलेलं आहे. तर आता दही घेणार आहे जेवणासोबत. बरेच दिवसांनी ढोकळा खायची इच्छा झाली होती, त्यामुळे ते ढोकळा आणला आहे आणि जिलेबी पण दिसली म्हणून थोडीशी जिलेबी पण घेतली आहे. तर चला मंडळी, आता आम्ही जेवून घेतो आणि जेवण झाल्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आता केतू आलेली आहे स्कूलमधून. कशी झाली एक्झाम? इझी होती ना. मांडे घालून बस वेळा जेवायला. आता काय 3 दिवस का 4 दिवस, किती दिवस सुट्टी? 4 दिवस सुट्टी, मग हिंदी ना. बरं, कसे चाललेत? छान चाललेत ना. तर आज केतूला माझी मैत्रीण घेऊन आली होती, त्यामुळे मी काही तिला घ्यायला गेली नाही. मुलांना आणण्यासाठी असं फिक्स नाही आहे, कधी त्या आणतात किंवा कधी कधी आम्ही आणतो. तर असं सध्या चालू आहे. तर चला आता दुपारची माझी काही जी कामं आहे ती करून घेते. आता मशीन वगैरे झालेली आहे, तर आता मशीनमध्ये कपडे काढायचे आणि आता वाळ टाकायचे. तर मशीन मी सकाळीच लावलेली, तर आता झालेली आहे. तर आता मशीनमधले सगळे कपडे काढते आणि वाळ टाकते. मशीन रेडी आहे. आता पटकन कपडे वाळ टाकून घेते. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest. आता मी किचनमध्ये आली आणि गॅसवरती पातेलं ठेवलं. पातेलं गरम झाल्यानंतर थोडंसं तेल, मोहरी टाकलं, हिंग टाकलं आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला सिमला घातला. आता हा सिमला साधा आपल्याला 2 ते 3 मिनिटभर छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर मसाले इथे मी एकदम बेसिक घालते. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, एवढेच मी मसाले टाकणार आहे यामध्ये. आणि पुन्हा मी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि थोडंसं पाणी घातलं आणि आता हे पाणी घालून मी छान असं त्याला वाफून घेणार आहे.
छान वाफल्यानंतर यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे आणि भाजी रेडी आहे. आता इथे मी वेदांसाठी पनीर बनवते. तर त्याच्यासाठी मी इथे फ्रोझन मटार घेते. तर हे फ्रोझन मटार मी डीमार्टमधूनच आणलेत. तर आपण हे फ्रीझरमध्ये ठेवतो त्यामुळे बरेचसे कडक असतात, त्यामुळे थोडेसे हे मटार काढून मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवते. तर हे मटार मला बरे पडतात. तर नेहमीच मी हे मटार असे घेत असते, फ्रोझन मटार, जेणेकरून आपल्या घरात कुठली भाजी नसेल तर पटकन आपल्याला हे फ्रोझन मटार टाकून बटाटा वगैरे टाकून ॲड करून मस्त अशी भाजी होते. तर हे सगळं झाल्यानंतर वेदांचं पनीर पण केलं आणि नंतर आता सर्वात शेवटी आता इथे मी भाकरी करायला घेतली. तर भाकरी पण पटपट करून घेतल्या. आता बरेच 2-3 वर्षे झाले मी दररोज भाकरी बनवते, त्यामुळे भाकरी पण मला आता छान जमायला लागली. आणि यावेळेस वेदांनी ज्वारी कुठून आणली मला माहिती नाही, कारण यावेळेस डीमार्टमध्ये तर ज्वारी आम्ही भरली नाही, कारण तिथे संपली होती. त्यामुळे वेदांनी बाहेरूनच कुठून तरी आणली. आता मी त्याला विचारेन त्यांनी ज्वारी कुठून आणली. तर खूप छान फुलत पण होत्या आणि ज्वारीला मस्त असा रंग पण आला होता. म्हणजे भाकरी एकदम थोड्याशा पांढऱ्या दिसत होत्या आणि मला खूप बरं वाटत. नाही तर बऱ्याच वेळ ज्वारीची भाकरी थोडीशी काळसट वाटते, काळपट वाटते. तर यावेळेस मस्त झाल्या होत्या आहे. तर मस्त अशा भाकरी बनवल्यात, तर तुम्हाला दाखवते. ते तुम्ही बघू शकता मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत, खूप छान झालं आहे. त्यावेळेचं जे पीठ आहे ते खूप मस्त आहे. भाकरीला रंग खूप छान आला आहे, पांढऱ्या शुभ्र झालेल्या त्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी मी केलेल्या आहेत. आणि आता मी जरा फ्रेश होते आणि मस्त गॅलरीमध्ये जरा हवा खाते. आणि सनसेट झाला आहे का ते मी आधी बघते, कारण 6:30 वाजलेत. तर मंडळी मी आत्ता गॅलरीमध्ये आलेली आहे आणि सनसेट झालेला आहे आणि जरा ढगाळ वातावरण झालं आहे, दाखवते तुम्हाला. आत्ता जस्ट सनसेट झाला आहे आणि वातावरण एकदम आभाळ आल्यासारखं असं वाटतं, कुठेतरी पाऊस पडेल असं वाटतंय. वेगळंच वाटतंय आणि वारा पण खूप सुटलाय, वातावरण मस्त वाटतंय. चला मंडळी, आता मी जरा फ्रेश होते, दिवाबत्ती वगैरे करते. तर आता जस्ट मस्त फ्रेश वगैरे झाली आणि परत मी कढी पण आत्ता बनवलेली आहे, कारण मस्त असं दही पण झालं होतं. तर छान अशी कढी पण केली. तुम्ही बघू शकता मस्त कढी बनवलेली आहे. आणि आता मी आणि केतू जेवून घेतो, कारण वाजलेत 7. तर दिवाबत्ती वगैरे पण झालेली आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत, आमची सगळ्यांची जेवणं झाली. महेश पण आले, त्यांचं पण जेवण झालं आहे. आता ते थोडा वेळ बसलेत वेदांसोबत गप्पा मारत. तर आता व्हिडिओचा पण मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.